नमस्कार मित्रांनो, की आज आपण पाहणार आहोत की लेमन टी वेगळ्या प्रकारचे फॉरेन जे मध्ये बनवतात तसे लेमन टी आपण कशा प्रकारे बनवू शकतो ते आज आपण रेसिपी असेल किंवा आपण थोडं शिकून घेणार आहोत. माझ्या बरोबर आहेत अनिल सर आणि ते मला शिकवणार आहेत की लेमन टी कशी बनवायची. तर सर काय करायला लागेल पहिल्यांदा? थोडंसं पाणी हे करा तुम्ही. पहिला पाणी आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये टाकायचं आहे. पहिले मी थोडंसं तुम्हाला ही पोर्टेबल शिगडी आहे आणि बुटन गॅस, पहिली शिगडी सुरू करतो. मी गॅस सुरू करतो सुरुवातीला. अशा प्रकारे आपण गॅस सुरू केलेला आहे. यामध्ये जेवढी पाहिजे तेवढी आपण शुगर साखर थोडीशी आपण त्याच्यामध्ये टाकायची आहे. जेवढी आपल्याला गरजेची आहे, जेवढी पाहिजे तेवढी आपण साखर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे. त्यात आपण पुदिना, याच्यामध्ये पुदिनाची जी पाणी अवेलेबल होईल, जे ज्या गोष्टी थोडं तुम्हाला अवेलेबल होतील त्या गोष्टी तुम्ही तुमच्यानुसार ते टाकू शकता त्याच्यामध्ये. पुदिना, चहा पुदिना किंवा पुदिना. थोडंसं हे करा. अनेक ठिकाणी आपण चहा घ्यायला जातो, दूध अवेलेबल नसतं, त्यावेळेला आपण कोरा चहा म्हणून लोकांनी देण्याचा प्रयत्न करतो. ब्लॅक टी म्हणतो त्याला, थोडक्यात आपण लेमन टी ब्लॅक टी म्हणू शकतो. प्रॉब्लेम्स काय होतात की आपण पाहुणपै आल्यानंतर बायकांनी ज्यावेळेला चहा या अशा लेमन टी करायला सांगतो त्यावेळेला बायकांची प्रॉब्लेम्स एक होती की ह्या भांड्यामध्ये आता आपण फक्त पाणी आणि साखर या प्लस तुमचे पुदिना असो या आला असो XYZ आपण त्यात मिक्स करतो काही टेस्ट येण्यासाठी. यात सगळ्यात मोठी चुकी आपल्या गावातल्या बायकांची होती ती की डायरेक्टली पावडर त्यात टाकतात. म्हणजे पावडरचं प्रमाण एक तर जास्त असो या कमी असो, चहा कडू बनतो आणि जी कलर पाहिजे चहाला तो कलर येऊ शकत नसतोय. आणि चहा पित असताना ही लोकांच्या मनातने असं येतं की बाबा हे भयानक कडू केलेलं आहे, या भयानक सपाक केलेलं आहे, अशा पद्धतीचे प्रश्न निर्माण होतात. तर आता जे आपण जी लेमन टी करायला लागलो, लेमन टी म्हणा या ब्लॅक टी म्हणा याला, ती कशा पद्धतीने करायची नवीन पद्धतीने शिकायला लागलो, जेणेकरून तुमचं भांडे ही ह्याच्यामध्ये हे होत नाहीये, खराब होत नाहीये. बरोबर. ओके, हे रेडी आहे. काही नाही, आता आपण हे जी काय म्हणतो याला पावडर शोधण्यामध्ये पावडर घ्यायची आहे. थोडी शोधण्यामध्ये एवढी पावडर भरपूर झाली जी की कमीत कमी 4-5 चहा बनवू शकते. आता ह्याचा कलर तुम्हाला थोडंसं अजून इन्व्हॉल्व करतो. खतम. हे बघा तुम्हाला झाली, हे ब्लॅक ऑफ करा सर. आणि हे टीचा कलर ज्यावेळेला तुम्ही बघता त्यावेळेला इतर आपण घरात न पिणं, म्हणजे फक्त त्यांनी काय केलं की शोधण्यामध्ये पावडर घेतले सरांनी आणि त्या पावडरीवरती जे आपण साखर उकळलेलं तुम्ही हे चहाचा कलर बघू शकता. हे त्याच्यामध्ये त्यांनी टाकलेलं आहे डायरेक्ट शोधण्यामधून. मग त्याचा ब्लॅक कलर आलेला आहे. दाखवा इथे. ब्लॅक म्हणजे ऍक्च्युअली हा कलर प्युअर लेमन टीचा तयार झाला. हे लेमन टीचा तुम्ही लिंबू टाकला की लेमन लिंबू याच्यामध्ये तुम्ही पिळू शकता आणि याच्यामध्ये आणि असा लेमन टीचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. खूप छान सरांनी आपल्याला इथं रेसिपी सांगितलेलं आहे, मला हे माहिती नव्हतं आणि खूप छान रेसिपी याच्यामध्ये तुम्ही जर लेमन तुम्हाला टाकायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही लिंबू याच्यामध्ये टाकू शकता. बस. आणि हे तुम्ही सर्व करू शकता. आता तुम्ही ह्याचा कलर बघू शकता की याचा कलर प्युअर कशा पद्धतीने आला. आणि आपण ज्यावेळेला घरी बनवतो त्यावेळेला हा कलर येत नसतो, एकदम ब्लॅक होतो. बरोबर. पिऊन घ्या, पिऊन बघा ना तुम्ही. हे पिऊन बघा. घ्या तेवढी थोडस आपण टेस्ट बघूया. वा, मस्त, एकदम मस्त, खूप छान टेस्ट लागते. लेमन टी एक वेगळी रेसिपी आज आपल्याला पाहायला मिळाली आणि सर्वांनी ही रेसिपी टी कसं बनवायचं आता तुम्ही बघितलं असेल, घरी सर्वांनी करून बघा. आणि आज कॅम्पर कारमध्ये आपण लेमन टीचं रेसिपी शिकलेलो आहे. सर मनापासून धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.